महासंक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील सारंगवाडी या ठिकाणी श्री संत सारंग स्वामी महाराज यांची जी यात्रा भरत असते, या यात्रेसाठी मराठवाड्यासह विदर्भातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त येत असतात। या यात्रेचं वेगळं महत्त्व म्हणजे या ठिकाणी आलेल्या भक्तांना भाजीचा महाप्रसाद दिला जातो। सर्व प्रकारच्या ज्या इथे पालेभाज्या फळभाज्या एकत्र करून या ठिकाणी हा प्रसाद तयार केला जातो। आपण या ठिकाणी बघू शकता जवळपास 150 क्विंटल भाजीपाला जो या ठिकाणी कापून एकत्र करण्यात आलेला आहे। हा भाजीपाला शिजवून जे ते या भाजीपाल्याचा महाप्रसाद तयार केला जातो। तर पलीकडे बघायला गेलं तर कोशिंबीर मेथी यासारख्या पालेभाज्यांच्या कापणीचं काम अजूनही सुरू आहे। त्या ठिकाणी ते भाजीपाला कापून त्या ठिकाणी त्या भाजीपाल्यापासून जे ते महाप्रसाद केला जातो। तर आपण या ठिकाणी इकडे बघू शकता मोठमोठ्या कढाईमध्ये हा महाप्रसाद तयार केला जातो। यासाठी स्थानिक जे ते सकाळपासून मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत। भल्या पहाटे या ठिकाणी स्थानिकांच्या वतीने या ठिकाणी चूल पेटवली जाते आणि या चुलीवर हा मोठा जे तो महाप्रसाद तयार केला जातो। तर दुसरीकडे आपण बघू शकता या गेटवर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। हा महाप्रसाद घेण्यासाठी भल्या पहाटेपासूनच नागरिक जे ते रांगा लावून या ठिकाणी बसलेले असतात। मागील 529 वर्षाची ही परंपरा आहे आणि ही परंपरा आजही या ठिकाणी पाहायला मिळते। या महाप्रसादाचं सेवन केल्यानंतर जे ते कोणतेही दुर्धर किंवा इतर होणारे जे काही आजार आहेत ते आजार होत नाहीत अशी आख्यायिका सांगितली जाते आणि त्यामुळे या ठिकाणी हा महाप्रसाद घेण्यासाठी नागरिकांची भक्तांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपला प्रश्न आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, सारंगवाडी, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।